नमस्कार, शुभ सकाळ मैत्रिणींनो. नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली बघा. आमच्या इकडं 4-5 दिवसापासून खूप पाऊस चाललेला आहे. सगळे नदी नाले एक झालेत आणि सगळीकडं वड्यांना नद्यांना सगळा पूर आलेला आहे आणि आमच्या पण नदीला पाणी आले बरं का. तर मस्तपैकी आता पाणी आलेलं आहे. तर मी जाणारच आहे बघायला. तर त्याआधी आपलं इकडं वावरामध्ये गिन्नी गवत लावलेलं आहे, पण थोडंसं राहिलं आहे कडेला. तेवढं आता मी लावून घेणार आहे थोडासा पाऊस उघडल्यावर. आणि मग आपण आज किंवा उद्या मी आमच्या नदीला आलेला पूर बघायला जाणार आहे मंडळींनो. तर बघा असा पाऊस पडतोय आमच्या अंगणात. इकडं गिन्नी गवताचं बियाणं भरलंय आता मी याच्यामध्ये. इकडं मोठे मोठे टिपरे आहेत आणि इकडं जरा छोटी छोटी माझ्या वडील करतात. आणि आता हे शेंडे इकडं तोडून ठेवले. जरी पाऊस पाणी येत असला तरी आता आपल्याला इकडे खऱ्या पाडल्यात वावरात गिन्नी गवत लावायचंय. तर चला आता थोडीशी भुरभुर येते, मस्तपैकी आनंद घ्यायचा छोट्या रिमझिम पावसामध्ये. खाली टिपरं पडली. चाललंय माझं असं एक 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 टिपरं टाकायचं काम. आता हे गिन्नी गवत मी एवढं 2-3 वेळेला टाकून घेतलंय. आता काल तिकडं लावलेलं आहे बरंच. आता पाऊस चालू होतं त्याच्यामुळं काही राहिलं एवढं. आता चाललंय एवढं. आता थोडा बरंचसा पाऊस उघडलेला आहे म्हणजे. आता हे एक टिपरं असं गाडून घ्यायचे. अशा पद्धतीने सगळं आता मी काढून घेणार आहे. आता तिकडून पुढून येते, कारण हे गिन्नी गवत आहे ना आपलं हिरवं गायांना चारा आहे. एकदा वावरात लावला का 3 वर्ष तर काही बघावं लागत नाही याच्याकडं. अगदी 3 वर्षापर्यंत हिरवा आपल्याला गायांना चारा राहतो. त्याच्यामुळे लावलेलं आहे मंडळींनो. आणि कसं 1.5 ते 2 महिन्यानंतर याची कापणी येते. तर अशा प्रकारे आता हे गिन्नी गवत मी गाडीत चालणार आहे. त्या तिकडं समोर दिसतंय ना पुढं लांबपर्यंत, ते आहे आपलं हिरवं गिन्नी गवत. ते आता जुनं झालंय म्हणून ते संपल्यानंतर आपलं हे एवढं गिन्नी गवत येणार आहे. हे बघा अशी सगळ्या वावरात टिपरं लावले. तर काय नाही, भराभरा असं माती लावायची आणि गाडून टाकायचं. तर चला मंडळीनं आता एवढं सगळं आता राहिलेलं ह्या 2-3 वेळी मी काढून घेते. तर असं असतंय काम शेतामध्ये. सगळं पायी गाळाने हात गाळाने भरतात. तर बघा मंडळीनं आला आमच्याकडे परत धो पाऊस. कारण आता गिन्नी गवत लावायला गेले आणि बरं झालं सगळं लावून झालं आज गिन्नी गवत. आणि मग पाऊस चाललाय चांगला. आता रोजच चाललाय तसा. 4-5 दिवस झाले मी 4-5 वळी लावते मैत्रिणीनं. आणि आज तर शेवट आपला गिन्नी गवताचा झालेला आहे. आणि कारण गवताला लागतंय भरपूर पाणी आणि उन्हाळ्यामध्ये पाणी जरा कमी पडलं म्हणून म्हणतं चला आता पाऊस पडला आणि लगे पावसाच्या आधीच तरी काढून ठेवली. आणि मस्तपैकी आता गिन्नी गवत लावून झाले. बघा किती मस्तपैकी पाऊस पडते आमच्याकडे. पाऊस तर लागतोयच मंडळीनं. कारण भीज पाणी, हा वारं नाही वावधान नाही काही नाही, असा पाऊस आलेला चांगला आहे. तर काही नुकसान नाही काही नाही. आता पेरण्या नक्कीच होणार आहेत. आता पुढं गिन्नी गवताच्या सरीच्या पुढं आता आम्ही मका लावायचं ठरले. तर चला गायांसाठी लागते आपल्याला चारा पाणी. आणि आता उघडल्यानंतर 2-4 म्हणजे 4-8 दिवस तर जाणारच आहे. त्यानंतर लावणार आहे मका. तर मंडळीनं बाय बाय.